हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मंडे आहे, अगेन बोरिंग डे. बट आज आमची एक फ्रेंड जी 6 मंथ मॅटर्निटी लिव्हवर होती, ती आजपासून जॉईन होणार आहे. सो वी आर सो एक्सायटेड. तर आज आम्ही किती मजा करतो आहे एवढ्या दिवसांनी भेटल्यावर, आणि काय काय फन करणार आहे ते मी आज जेवढं पॉसिबल दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि असंच माझं डेली रुटीन रोजचं. आता मी ऑफिसमध्ये येऊन तयार होते, बिकॉज बाहेर एवढे गरमी होते ट्रॅव्हलिंगमध्ये की किती तयार झालं तरी घाम येणारच आहे. सो मी तिकडे येऊनच तयार होते. सो आता मी रेडी होते, मग हळूहळू सगळे येतील. त्यानंतर सी आता मी रेडी झाली आहे आणि आता मी पटापट माझं जे डेली मॉर्निंगचं काम आहे ते करून घेते, कारण की मग सगळे एक जण यायला लागले. त्याच्यानंतर एक तर ती 6 महिन्याने येणार आहे. सो आमचे खूप साऱ्या गप्पा गॉसिप होणार आहे. सो त्याआधी मी पटापट काम करून घेते. A few moments later. कसे आहात? फायनली आली आहे. आता ही 6 महिन्याने आली आहे, तर ऑफकोर्स सगळ्यांना विसरली असेल आम्हाला सोडून. तर आम्ही आता तिला ऑफिसची टूर देतोय. प्रत्येक ते अकाउंट डिपार्टमेंट जिथे आपण बसतो माहिती आहे ना, आता ते अकाउंट डिपार्टमेंट. तिकडून डायरेक्ट लीगल. हे लीगल डिपार्टमेंट. हे आमच्या लीगलच्या मॅडम. हॅलो, वी आर विजिटिंग युअर डिपार्टमेंट मॅडम. येस. आणि इथून हा मस्त व्ह्यू दिसतो. न्यू कमर टूर. तुम्ही कधी बघितला नसेल ना एवढा वरचा व्ह्यू, तर तुमच्यासाठी खास. इथून तुमचं घर दिसतं का बघू नका. तो SB रोड आहे. त्या साईडला आमचा दिसलं मला. चला थँक्यू मॅडम. वेलकम. चला, मी सगळं नाही दाखवू शकत मोबाईलवर फॉर सेफ्टी रिझन्स, यू नो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या डायनिंग एरियामध्ये. आमचा जास्त टाइम तिकडेच जातो दिवसभरातून, ज्यामुळे खूप काही वादविवाद होतात की आम्ही काही गोष्टी दिलेल्या टाइमपास करतो. काही गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागतात. पण तुम्हाला सीट नाही आहे आता आपल्याला एक टेबलला खुर्ची जॉईन करावी लागेल. सर, कसं वाटतंय तुम्हाला एवढ्या दिवसांनी आमच्यासारख्या भल्या माणसामध्ये? खूप छान वाटतंय. वाटच बघत होती कधी तुला भेटते. कसं वाटलं 6 महिने घरात बिनकामाचं? बिनकामाचं दिवसभर असं कॉम्प्युटर काम नाही असं म्हणत. हा, ते छान वाटलं. घरकामाचं काममध्ये बाई होतात ते वेगळी गोष्ट. आणि आता आई पण आहात. गाईज मी काहीतरी आणलंय. काय आणलंय? आणि मी आपल्या वर्गात गेल्यावर आणि मी हे असे बँड वर्गात गेल्यावर काढतो. वर्गात आपण स्कूलमध्ये आहोत. येस. सगळेजण कोणाला कोणता कलर चूज? मग तिने आज बर्गर आणले आहेत अश्विनी यायच्या खुशीत. ग्रीन दे तिने. बघा तिला किती खुशी झाली आहे, तिने बर्गर आणले. आणलं मग तिने मला. कशाचं शिपके बनवून. अर्धा फ्रेंडशिप डे आमचा आज सेलिब्रेट होतोय, अर्धा सॅटरडे झालाय. येस. हिच्यामुळे आज करत आहोत प्री आम्ही. अँड पोस्ट फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन. येस. आणि इकडे बर्गर तयार होत आहे. कोणाचं पिंक आहे? हस्ती शेफ आले आहेत. सगळ्यांना भेटू. परत बोला प्लीज. कॅमेरा फोकस. सगळ्यांना Oh my भेटू. God. माझी एवढी आतुरतेने वाट बघत हो हो होते. हो हो. आम्ही आहोत एवढे प्रेमळ. पास. ये दोस्त. गाणं बोल जरा माझ्यासाठी. बीप बीप करावं लागेल त्याच्यामध्ये. हजारो साल. हॅपी फ्रेंडशिप डे टू यू. रेडी झालेला आहे तुमच्यासाठी, खाऊन टाका. गाईस, तुम्हाला जर होममेड बर्गर, थेपला, ढोकळा, चटणी, कढी असं काही हवं असेल तर कॉन्टॅक्ट हस्ती तलाजिया. मला DM करा, मी तुम्हाला कमिशन सकट प्राईस सांगून पाठवते. गुजराती डिशेस. हां, स्पेशली गुजराती डिशेस. आम्ही खाण्यात पिण्यात एक्सपर्ट आहोत. तू बरोबर फोकस माझ्याकडे बघत असेल बोलून ही काम करते की फक्त ब्लॉग खाण्यात पिण्यात दोन्ही. हे मी त्या दिवशी ब्लॉग बनवला किती दिवसांनी, आणि आज ते पण तुमच्यासाठी. तुम्हाला लक्षात राहावं 6 महिन्यांचा आम्ही कशी वागलो तुमच्याशी. धन्यवाद. हां, नाही तर भलाई का जमा ती नाही. कापते कशी ते पण. फ्रेंडशिप डे चालू होतो. मला हिला बाथरूममध्ये ते आठवलं शौरी बोललेली. मॅन फोकस. मीला बोलली जरा थांब, तर हिने खाऊन पण टाकलं. म्हणजे एवढं
आता बर्गर पार्टी चालू झाली आहे. Yes. चलो खाओ पिओ मजा करो. बर्गरचा चिअर्स दे. Cheers. बर्गर वाली खात नाहीये. मला असं वाटलं लग्न झाल्यावर तरी सुधारली असते. हम बिघडने वालों में से है, सुधारने वाले से नाही. नवऱ्याला आणि ज्यांच्या सोबत या दोघी आहेत अवली, नवऱ्याला पण बिघडून ठेवलंय. त्याच्यामुळे मी अजूनच बिघडत चालली आहे दिवसेंदिवस. सगळ्याला माहिती आहे. कोण आहे तू माझ्या चेहऱ्याकडे बघा. समजेल सगळे. मी तुम्हाला वाटते आज कॉफी नाही प्यायची ना तुम्हाला. संध्याकाळी 4 वाजता. फुकटचं मिळालं तर कॉफी नको आता तुम्हाला. आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. हे आहे गेस्ट हाऊस. हे आमचं आहे हे वॉशरूम. आहे लेडीज वॉश. हे गेस्ट वॉशरूम आहे. आणि हा मिरर आहे. कंटाळा आला ना तर इकडे येऊन या बिल्डिंगी मोजायच्या. आम्ही तेच करतो. अजूनपर्यंत आमचा काउंट झाला झाला नाही. नाहीये. ऍक्च्युली थोडं कन्फ्युजन होतं. मध्येच बिल्डिंग मोठ्या होतात छोट्या होतात तर काय कळत नाही. आणि इकडे नळ आहेत हात धुवायला. आणि डेटॉल पण आहे. स्वच्छ करून यायचे हात. झोपा काढू नका, काम करा. फोन जरा नीट ठेवायचा. आमचं तर कॉर्पोरेट ऑफिस आहे, सगळं नीट ठेवायचं बरोबर ना ग. आणि डेस्कवर काही ठेवायचं नाही. ते आम्हाला पण दिलेत कप. प्रत्येकाला कप आहेत. जास्त जवळ येऊन स्टेशनरी नाही आणली. स्टेशनरी पण प्रत्येकाला आहे. तर कोणाचं धापायचं नाही. तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी दाखवते. हे बघा, ही माझी स्टेशनरी आहे ज्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर नाव दिसेल तुम्हाला माझं. ठीक आहे. हा हे शार्पनर आहे. तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या वेळेला असं नव्हतं. आणि इवन सीझरवर पण आम्ही असंच लिहिलं आहे. म्हणजे तुझ्याकडे एवढा टाइम हे सोनालीतनी केलं आहे सगळं. कारण की आमच्याकडे खूप चोऱ्या होतात, तर आम्ही सगळं असं नावं लिहून ठेवलं. इवन आम्ही पेन्सिलवर पण लिहिलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही कोणाचा धापायचा प्रयत्न करू नका जरा पण. थँक्यू. सर चॉकलेट वाटतायत. गाईस आम्हाला किटकॅट द्या. हॅपी फ्रेंडशिप डे. यू हे घे. थँक्यू. नाईस. आता आपण हे ओपन करूया. ऐक, आज आम्हाला अनएक्सपेक्टेड सरप्राईजेस मिळत आहेत सकाळपासून. तू खोललंस? तुम्ही तर राहू द्या. तुम्ही खाली आत आलात त्याचं काय. ओ चॉकलेट्स आहेत. चॉकलेट्स नाईस. सिल्क माय फेवरेट. हे पण माझं फेवरेट चॉकलेट. खायचं. हो. चॉकलेट चॉकलेट डे का. सो आता आम्ही लंचला आलो आहोत. हस्तीने आज मागवला आहे चायनीज, तिची बर्थडे पार्टी. थँक्यू. चलो अभी हम खाते हैं. तुम्ही 6 महिन्याने एकतर आलायत ऑफिसमध्ये, त्याच्यात पण तुम्हाला नाश्त्यापासून जेवण सगळं फुकट मिळतंय, तर तुम्हाला कसं फील होतंय? प्लीज शेअर युअर फिलिंग्स. मला खूप बरं वाटतंय. आज माझा त्रास बसला टिफिन करायचा. उद्या असं रोज करू. तुम्ही 4 जणांनी मला एक दिवस असं दिलं तर आणि स्वतः खाली आत या. त्यांना मागत पडेल. अजून एक जण चॉकलेट घेऊन आला आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी बर्थडे करा. नाम का कॉर्पोरेट. इधर भांडे भी हमें घास रहा है. देखो काहीच फरक नाही कॉर्पोरेट लाईफ मध्ये आणि घरची मध्ये. भांडी घासण्यासाठी लाईन आहे. आता आम्ही खाकरा खातोय. बनवली. सुबह थोडी ना टाइम मिळेल. कधी सो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपला आहे. आफ्टर बाय. चेहरा आमचा असा असतो. हा एकदम अवतार. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. बाय.